दादा, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आज खरा हा उत्सव आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या हिंदुराव कुटुंबाचं नाव आहे. आज आपण मतदानाचा जो हक्क बजावलेला आहे या क्षणाबाबत आपण काय सांगाल? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. सामान्य माणसाला, श्रीमंताला, गरिबाला मतदानाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याची संधी खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मिळते आहे. हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजेत, आपल्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे आणि भारताच्या या लोकशाहीला खऱ्या अर्थानं अजून उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे आणि ती भूमिका मतदार बजावतात याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रात गोष्टी घडत असतात आणि घडत असताना लोकशाही अबाधित राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून या लोकशाहीचा स्तंभ जो आपण म्हणतो, मतदानाच्या माध्यमातून आपण ज्याला आपली प्रश्न मांडतो, लोकसभेमधले आपले प्रश्न असतील, सर्वोच्च असं स्थान आहे ते लोकसभेचं, त्या लोकसभेचं स्थान मजबूत होण्याच्या अनुषंगाने आणि आपला प्रतिनिधी इथनं गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे आणि करत असताना त्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे का विकासाचे मुद्दे खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग असेल, शहरी भागात असेल, या भागामधले विकासाचे मुद्दे मार्गी लागण्याच्या अनुषंगाने, लोकशाही प्रगल्भ होण्याच्या अनुषंगाने प्रत्येकाने मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे. किंबहुना प्रत्येकाला त्याची जाणीव झालेली आहे आणि ही लोकशाही इतर देशापेक्षा ही लोकशाही प्रगल्भ अशी लोकशाही आहे आणि ह्याला खऱ्या अर्थानं जी झालर देण्याचं काम करतात त्या पक्षाच्या माध्यमातून होतं आहे आणि ज्या ज्या पक्षांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आहे त्या पक्षाच्या माध्यमातून मतदारांना जागृती करणं, मतदाराला जागृत करून खऱ्या अर्थानं लोकशाहीची जी आपली संकल्पना आहे ती कार्यान्वित आणण्याचा प्रयत्न या मतदानाच्या माध्यमातून होतो आहे. मला आनंद दुसऱ्या अजून गोष्टीचा आहे की सामान्यातला सामान्य माणूस त्याला इतका मान सन्मान या ठिकाणी मिळतो आहे आणि तो मान सन्मान त्याला मिळत असताना कुठल्याही प्रकारे दबाव तंत्राचा वापर न होता ह्या लोकशाहीमध्ये आपल्याला काम करायचं आहे याची जाणीव मतदाराच्या अनुषंगाने जो निवडून जाणारा उमेदवार आहे त्यालासुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जे आपल्याला दिसतं आहे प्रतीक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं आहे आणि म्हणून शिका, संघटित आणि संघर्ष करा ही जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं लोकशाहीचा ही पाया आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या भिवंडी लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्याला असं काय वाटतं का कोणता उमेदवार कोणत्या याच्याने विजय होईल? आता उमेदवार कुठला निवडून येणार आहे? ज्या पक्षाचं मी काम करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तो विकासाच्या मुद्द्यावर देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आमची संघटना त्यांच्या पाठीशी आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सार्थ अभिमान आहे. त्यामुळं नवीन काय सांगण्याची गरज नाही, आपल्याला विजय होणारच आहे. त्या विजयामध्ये सहभागी होण्याची संधी आपल्या सर्वांच्या कृपेने सर्व लोकांना मिळावी अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी सर्वांना मी देतो. लोकशाही जिवंत राहण्याचं एक लक्षण आहे आणि ते लोकशाही चांगल्या प्रकारे टिकवायची असेल तर मतदान करा, हक्क आपला बजवा आणि हक्काच्या माध्यमातून हक्काचा माणूस, कुटुंबाला साथ देणारा, आरोग्याचे प्रश्न सोडवणारा, सामान्य माणसाची जाण असणारा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा उमेदवार कोण आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहे आणि या देशाचं पुन्हा एकदा संधी देण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना आमची जनता करणार आहे. याच्यापेक्षा नवीन चित्र मला सांगायची आपल्याला आवश्यकता नाही. पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं मतदारांनी या सन्मानाच्या वाटेवर चालायचं आहे आणि मंगलमय असा सोहळा या ठिकाणी, उत्सवाचा सोहळा जो आहे तो उत्सवाचा सोहळा द्विगुणित करण्यासाठी प्रत्येकाने घराघरामधनं आपली माणसं मतदानासाठी काढली पाहिजेत आणि पवित्र असं मतदान करून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही घटना आपल्याला अबाधित ठेवायची, त्याच्यासाठी एकसंघ राहून कामाला लागूया. धन्यवाद.